नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि सोयाबीन आता मॅच्युरिटीकडे आलं आहे मित्रांनो। पण एक प्रॉब्लेम आहे, मॅच्युरिटीकडे सोयाबीन आलं पण शेवटला क्लोरोफिलची प्रक्रिया नाही झाली आणि पानावर बुरशा पसरल्या आणि पानावर बुरशा पसरल्यानंतर हे पूर्ण झाड डॅमेज झालं आणि ह्या झाडाच्या शेंगा परिपक्व नाही झाल्या। म्हणजे ह्या झाडाच्या शेंगामध्ये सोलाच नाही भरला मित्रांनो। पहा, दुधामध्येच हे वाळून गेलंय, दुधामध्येच हे वाळून गेलं, दुधामध्येच वाळून गेलं, काहीच नाही आहे। काय दिसतंय का? बारीक आहे, ज्वारीसारखे एकदम, ज्वारीसारखे दाणे आहेत एकदम बारीक। हे वाळून गेलं बघा, हे प्रॉब्लेम आहे। हे प्रॉब्लेम असा होत नाही आपल्या इथं। जर समजा आपण बायोमिक्सची ड्रेंचिंग केली, एक वेळेस फरक थोडा रिझल्ट यायला थोडा वेळ बी लागेल। तुम्ही असं लगेच येणार नाही, वेळ लागते त्याला। आता बघा हे झाड समोरासमोर आहे। आता हे झाड गेलं, हे झाड जरा बरं आहे, पण याच्या पण चिपट्या बघा ह्या तशाच आहेत। असं प्रत्येक झाडाला बाबा तुम्ही ते कोणतंही झाड घ्या बघा, चांगलं झाड अर्ध चांगलं आहे, अर्ध हे याला चिपटी आहेत तुम्हाला। हे बघा ही चिपटी प्रमाण दिसणार तुम्हाला। हा काहीच नाही याच्यात, काहीच नाही आहे, भरपूर आहे ना। हा बघा तो झाला वैयक्तिक। आता हा बघा यंदा हा एकदम बुडात आहे बघा, हे तर काहीच नाही की याला काहीच नाही। ह्या बाया सोयाबीनचं उत्पादन काढू साहेब, आता मला सांगा तुम्ही। सोयाबीनचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। केला पण